हेलो 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 साथ थोड़ा शार्प करा हेलो थोड़ा शार्प करा हेलो 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 इको थोडा कमी केला तरी चालेल थोडा शांत करा हेलो 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 हेलो
हॅलो 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 थोडासा वाढेल. हॅलो 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 येतोय आवाज? हॅलो हॅलो सती दादा हॅलो हॅलो येतोय ना सर्वांना आवाज? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा भेटून खूप आनंद होतोय. विसरला नाही ना? सगळे मजेत आहेत ना? हसताय ना? चालेल चालेल. पहिला सुरुवात करूया. बघा काय म्हणायचंय. नक्कीच गेल्या वर्षी जेवढी मजा केली आपण त्याच्या दुप्पट या वर्षी सुद्धा मजा करूया. पहिला सुरुवात करूया. बघा काय म्हणायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणरायाला वंदन करून नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक मराठ्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांना विवार मुद्रा करून विचारांची धार आणि पाखंडावर वार असे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीला स्मरून या महाराष्ट्राला लाभलेली थोर संत परंपरा वारकरी संप्रदाय आणि शाहिरी परंपरेचा आदरपूर्वक सन्मान राखून मूळकवी बाबू रंगले, शीघ्र कवी वासवाणी, भाऊ पवार, गुरु भिलाजी तावडे, नारायण खोतकर, वस्ताद शाहीर दिलीप नामे यांचा ते शिष्य शाहीर वैभव नामे आणि आमची शाखा ओम साई दत्तगुरू कलावंत तुळशी यांच्या वतीनं जमलेल्या सर्व कलावंती रसिकांचे सहर्ष स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो हॅलो. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक गतवर्षी सुद्धा आम्हा दोन्ही कलावंतांना इथे सेवा करण्याची संधी दिली होती. ते आमचे हनुमान नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्रैलोकेश्वर महादेव महाशिवरात्री उत्सवानिमित्त हा शक्ती तुऱ्याचा कलगी आणि तुरा असा हा सामना रंगतदार सामना इथे आयोजित केलेला आहे. तरी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सदस्यांचे आणि या हनुमान नगरच्या सर्व रहिवाशांचे मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आभार व्यक्त करतो. माझे संगीतकार बँजो मास्टर सतीश दादा साळवी, ढोलकीला आहेत आमचे लाडके माझा जिवलग मित्र नितेश लोखंडे, ऑर्गनला आहेत सर्वांच्या परिचयाचे आणि सुप्रसिद्ध असे ऑर्गन मास्टर महेंद्र फटकरे, तसेच ऑक्टोबरला आहेत माझा जिवलग माझा मित्र स्वप्नील गुरु यांच्या साथीनं मी तुम्हा सर्वांसमोर ही कला सादर करत आहे. आणि हा काही कार्यक्रम इथे होत असताना या कार्यक्रमाला लाभलेले असे काही मान्यवर आहेत. राजेश शिवे साहेब, तसेच युवा शाहीर वेदांत जाधव आणि एक उभरता शाहीर आमचा तयार होतोय चांगला सूरज खताते, हा सुद्धा इकडे उपस्थित आहे. तसेच युट्यूबर अनिल दादा कांबळे आणि
आमच्या ध्रुव म्युझिकचे जयेश दादांचे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तसेच मंच संगीतकार सुद्धा माझे चांगले परिचयाचे आणि जीवलगच आहेत. अजय दादा, अभिषेक, सुनील दादा सर्वांना मानाचा मुजरा करतो. आणि जर कोणाचं नाव राहिलं असेल आणि या गर्दीमध्ये उपस्थित राहिले असेल असे काही मान्यवर असतील त्यांना सुद्धा शाहिनी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविते तो स्वभावे. जनी निंद्य वंद्य ते सर्व सोडून द्यावे. जनी वंद्य ते सर्व भावे करावे. आज वंदन करतो जमलेल्या रसिकांच्या पायी. वंदनीय गुरु वस्ताद शाहीर आणि मान्यवरांच्या पायी विनम्र भावना व्यक्त करतो तुम्हा सर्व श्रोत्यांच्या ठाई. आम्हा कलावंतांना तुम्हा विना दुसरे दैवत नाही. काय म्हणायचंय बघा. अरे अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, आभाळाची मला साथ आहे. अरे मोडेन पण वागणार नाही, ही आमची मराठ्याची जात आहे. अरे पाठीवर आजही आमच्या शिवछत्रपतींचा हात आहे. अरे मोडेन पण वागणार नाही, ही आमची मराठ्याची जात आहे. पहिलं स्तवन अर्पण करतोय बघा. काय म्हणायचंय तुला. गेल्या वर्षी सुद्धा आम्हा दोन्ही कलावंतांकडून तुमची जी काही वेळवाकडी सेवा घडली होती ती तुम्हाला आवडली, म्हणून या वर्षी सुद्धा तुम्ही आम्हाला दोन्ही कलावंतांना आणि कला संचांना इथे आज म्हणजे आमची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याच्यामुळे तुमचं हे प्रेमच आहे, तुमचं प्रेमच आहे, बाकी काही नाही. म्हणून
तुमच्यासाठी पहिलं माझं स्तवन अर्पण करतोय. काय म्हणायचंय बघा. माझ्या जीव लागला क्या रसिक जना माझ्या जीव लागला क्या रसिक जना तुम्हा वंदना तुम्हा वंदना तुम्हा वंदना तुम्हा वंदना.
मंगलमूर्ती श्री गणपती गजाननाचा मूळगादी बावरंगले शीघ्र कवी वासवानी घराण्याचा ओम साई दत्तगुरु कलापथक तुळशी खेडवाल्यांचा अखंड हरदा सोळीचा दाजी तावडे नारायण कोटकर कवी शाहीर दिलीप नाने छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. आले
हॅलो. सर्वांना आवाज येतोय ना नक्की बरोबर? नाही मला माझं समजत नाही वाटतं की म्हणून बोलतोय. येतोय ना? चालेल चालेल. बँजोचा आवाज वाढव दादा. थोडा थोडा बँजोचा आवाज वाढवता येईल का बघा. हॅलो हॅलो. तर आता श्रावण झालेलं आहे. आवडलं नाही? आवडलं ना? झोपा आल्यात काय हो? नाही ना? महाशिवरात्र गाजवायचे ना? आता मजा करायची ना? बुवांची सवय बघितलात ना? माझा कधी प्रार्थना होते, माझी कधी स्तवन होत आहे. नुसती घाई सुटलेली कधी गणाचे गणाला पण बघत नाही की नुसते सुटले. काय पाठी पुढे बघत नाही. मग आता मी तरी कशाला बघू पाठी? आहे ना? बारीला उभे राहिले तसे तसंच आपलं त्यांचं रडगाणं सुरू नेहमीप्रमाणे. आहे ना? बघितलात ना? काय परीक्षा सुरू आहे, माझी पोरा आली नाही तरी पण मी उभा आहे. अरे बुवा काय मेहरबानी करतोस काय बुवा? कशाला मग कशाला एवढं? एवढ्या सहानुभूती घेऊन बुवा बाऱ्या करू नका बुवा. हे काही लोकांना इथं सांगायची गरज नाही. माझं असं झालं, माझं तसं झालं तरी पण उभा राहिलाय. मेहरबानी करतोस काय बुवा? नको राहूस बुवा. मग आला नाही त्याला स्तवन झालं नाही लगेच चॅलेंज. होय बुवा चॅलेंज. माझ्या गणाची हे बघा काय तणाची गणाची आळवणी द्या. बुवा कोणाला शिकवताय शहाणपणा? स्वतः बोलले मगाशी, स्वतः बोलले. दरवेळी बघा वरचढ होतात. स्वतः बोलले ना, स्वतः बोलले ना, तरी पण शहाणपणा माझ्या समोरच. बुवांची चाल बघा काय होती गाण्याची. तसं काय नवीनच कुठले आणले? जुनं गाणं आहे बुवा, काय नवीन नाही काय. नैयो लगता दिल तेरे बिना, नैयो लगता दिल तेरे बिना. आम्ही लहान होतो चट्ट्या घालत होतो, चट्ट्या बुवा. तेव्हाची गाणी आहे ती. तुम्ही आता मला शिकवता गाऊन दाखवा. बघा तुमच्या गणाची पहिली बुवा आळवणी देतो बुवा. ये शुरुआत है, शुरुआत है. आगे आगे देखो होता है क्या बुवा? जरा दमधर, एवढी घाई बरी नाही. बघा पहिली गणाची आळवणी देतो. अच्छा एवढं खाली घाललं होतं. नाही देवांचा तू देव गणेशा. बरोबर ना? एवढ्या खाली घालतात आणि मला शांतपणे शिकवतात. बघा देवांचा तू देव गणेशा, तुझ्या पदी लीन हमेशा. उत्तरावी चरणी तुझ्या माझी ही मनीषा. मग वा काय बोलतोय? अरे नाचत यावे तू देवा माझ्या उमेशा. उजळाव्या साऱ्या देवादाही दिशा. नाचत यावे तू देवा, नाचत यावे तू देवा माझ्या उमेशा. उजळाव्या साऱ्या देवादाही दिशा. हॅलो हॅलो हॅलो. आता कसं वाटलं बुवा? गारगार वाटलं? अजून आहे अजून आहे. अरे पहिलं पारितोषिक बघा प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक आहे. पहिलंच अक्षय गावडे, अक्षय गावडे यांच्याकडून 100 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक आमच्या नाच मंडळासाठी आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आता पहिला माझा गण गातो बघा बाबा काय म्हणायचंय. देवाधिदेवा श्री गजानना या विश्वात तू महान आहे. देवाधिदेवा श्री गजानना या विश्वात तू महान आहे. आणि या भक्त जनांचा देवा तुझ पंचप्राण आहे. या 33 कोटी देवात तुला स्थान आहे. आणि म्हणून तुला बाप्पा गजानना तुझ्या विधीचा पहिला मान. तुझी शक्ती देवा तुझ्या भक्तीने मिळते. तुझी गोडी देवा तुझ्या दर्शनान करते. दुःख दैन्य सारे तुझ्या स्मरणान जाते. आणि मन शांती देवा तुझ्या भजनान मिळते. काय म्हणायचंय बघा. रंग भरावे कवनात माझ्या येऊन अंगणा. रंग भरावे कवनात माझ्या येऊन अंगणा. घेऊन साज आलो मी आज. आशिष द्या शिव गौरीच्या नंदना. रंग भरावे कवनात माझ्या येऊन अंगणा.
धन्यवाद धन्यवाद. बघा स्तवन आणि गण झालेला आहे. आता भाग येतो तो गवळणीचा आहे ना, सर्वांच्या आवडीचा विषय. बुवा पण काय बरंच बोलून गेले गवळणीमध्ये आले तेव्हा आहे ना. बोलतात की याची सवय काय, या बुवाची सवय काय जुनीच आहे. मी किती तरी प्रेमाच्या गवळणी काढल्या, चांगल्या गवळणी काढा नाहीतर खराब गवळणी काढा, वैभव येऊन वाटत लावणार असं ह्यांचं म्हणणं आहे. बुवा
करायचं स्वतः आणि बिल माझ्या नावावर कशाला फाडायचं बुवा? आह, मी कितीतरी वेळा बुवांना चांगल्या प्रेमाच्या गवळणी दिलेल्या आहेत. इतिहास साक्षीला आहे, बरेच कार्यक्रम आपल्या युट्यूबवरती आहेत. नक्की बुवा तुम्ही पण बघा परत एकदा. कितीतरी बुवांना प्रेमाच्या गवळणी दिलेल्या आहेत. पण बुवांचं काय म्हणतात ना, शेपूट वाकडं ते वाकडं. हा, त्यांना प्रेमाची भाषा अजिबात समजत नाही म्हणून. आणि बरंच काय बोलून गेले. बुवांचा हात फक्त हंडीवर, 7 हंडी आहेत, एकावर एक बोलले माझ्या 7 हंडी आहे. 7च्या 7 बुवा भुई सपाट करून टाकीन बुवा. हा का नाही, नाही तर नाक करायचं नाही बुवा. अजून काय छान छान चाल बघा काय होती बुवा. खूपच नवीन म्हणजे अप्रतिम बुवा. काय बोलावं तुम्हाला, एवढी नवीन चाल बुवा. कुठून आणलात तरी कुठून. जरा जुनी भेटली असती तर चाललं असतं. अय्यो रामा रामा कोपऱ्यात काहीतरी आहे ना. मला आता गाणं पण नीटचं आठवत नाही ते. एवढी जुनी बुवा, काक्यातनं बसक्यातनं बुवा चाली. आणि तरी पण तिकडे येऊन पण छानपणा, गवळीची मजा, कटिंग द्या, हे द्या ते द्या, आहे ना. काय याच तंगड मी म्हणणार हाय. हा नाही आहे, चांगलं आहे चांगलं आहे. काहीतरी आहे, गवळण राधा माझं नाव, तुला मी सोडणार नाही. शब्द फक्त ऐकून घ्या. शब्द हाय, गंमत नंतर सांगतो तुम्हाला. हा पण पहिलं धर तरी ना. हा सोडणार नाही बोलते, कानाला सोडणार नाही. धर तरी पहिलं. काय तुला करायचं ते कर. काय तुझ्या मनात आहे मला धरून, जे काय करायचं ते कर. आता पहिली बघा चाल देतो बघा, चाल बुवाच्या गवळणीची. हा, थट्टा करून आधी हसली. बरोबर आहे. थट्टा करून आधी हसली, क्या बात है. सारी करामत हिची दिसली. खोडी करून आता ही फसली आणि मनामध्ये हिरमुसली. माझी राधा रुसली, कोपऱ्यात बसली ना. माझी राधा. राधे आता कुठे गेलीस, रुसलीस, कोपऱ्यात बसलीस, ये बाहेर. मग अशी लय शांतपणा करत होती. ये घेऊया. थट्टा करून आधी हसली, थट्टा करून आधी हसली, सारी करामत हिची दिसली. कोणी करून आधी फसली आणि मनामध्ये हिरमुसली. माझी राधा रुसली, कोपऱ्यात बसली ना. अभी कैसा लगा हुआ, कैसा लगा अभी? हाँ जल जला. इनको क्या लगे हम नरम, ऐसा करेंगे तुमको गरम बुआ. माझी गवळण एक पहिला गातोय बघ कशी. फेमस चाल आहे, फेमस चाल. बुवांना कधी मी आव्हान करत नाही, पण आज त्यांनी केलं म्हणून बुवा तुम्हाला आव्हान करतो. फेमस चाल आहे, कुठून शोधून आणायचे. कृष्णा डेकोरेटर यांच्याकडून आमच्या नाच मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाच मंडळ आपले आभारी आहोत. हा तर बुवा फेमस आला यावर्षी गाजलेलं गाणं आहे, सगळ्यांना माहिती आहे. काय तुझ्या पायात पैंजण वाजती, छुम छुम तालावरी, प्रेम दिवानी राधा भोळी, चाल हरणा परी. सर्वांना माहिती आहे, आता गाव नाही दाखवत इथे, सर्वांना पण चांगलीच माहिती आहे. यावर्षी सुप्रसिद्ध असं झालेलं आहे. सुयोग पानवलकर या शाहिराने हे गायलेलं गवळण आहे बघा. बुवा चाल तुम्हाला देतोय कशी, आणि या गवळणीमध्ये काय म्हणतोय बघा.
जमलं बुवा तर नक्की उत्तर द्या, नाही जमलं तर नका देऊ माझी काय तर. बघा काय म्हणायचंय. ही गळ्याची पोर लय मी जास्त खोर, ही गळ्याची पोर मी जास्त खोर, हिच्या राग नाकावरी करून खोडी लावते चाळी, अहो करते मस्करी. मग सांग मला तू राधिके, अग सांग मला तू राधिके, का मरते कान्हावरी. 1 2 3 4
हॅलो हॅलो, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनपसंतीमधून आलेलं पारितोषिक अधीक्षा हनुमान नगर एकता यांच्याकडून नाच मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री दीपक बैकर दापोलीकर उत्कृष्ट पेंटर यांच्याकडून नाच मंडळासाठी किती दीपक बायकर दापोलीकर उत्कृष्ट पेंटर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अर्नी साऊंड आर्मी डीजे आर्मी मगाशी चुकून माझं आभार घेण्यामध्ये नाव राहून गेलं, सॉरी दादा. डीजे आर्मी यांच्याकडून नाच मंडळासाठी 50 रुपयाचं भरघोषाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता बघा, जास्त वेळ घालत नाहीये, कारण आपल्याला दोन्ही बाऱ्या बाराच्या बरीच रात होते आणि बुवांची सुद्धा दुसरी बारी झाली पाहिजे आहे ना. त्यामुळे पटापट आठवतं घेते, काही तुम्हाला रटाळ नाही करणार आहे. बघा काय बोलायचंय, फक्त हा स्तवन झालं, गण झालं की भाग येतो तो प्रश्नोत्तराचा. बुवांनी आम्हाला प्रश्न दिलेला आहे, काय नवीन नाही आमच्यासाठी, जुनाच आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी वाचून दाखवतो. ऋषी पूर्वजांचा आवडता मोठा देव, सुखकर्ता दुःखहर्ता व विघ्न निवारिता आणि 10 बहिणींचा पुत्र. त्या देवाचे नाव व 10 बहिणींची नावे काय? याच्या आधी सुद्धा मला वाटतं बुवांच्या 3-4 वेळा बुवांनी हा प्रश्न मला विचारला असेल आणि मी 2 वेळा बुवांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण बुवा म्हणतात की नाही, तुम्हाला माहिती तरच बोला, हेच सांगा, तेच असं नाही आणि तसं नाही. ठीक आहे बुवा, आम्ही प्रश्नाचं उत्तर अजून शोधतो आहोत, यावेळी माझ्याकडे उत्तर नाही आहे असं मी मान्य करतो आहे ना. नाही तर अगदी त्याच्यावरती त्यांचा भार असतो. तर आणि मी बुवांना प्रश्न दिला या बारीचा, माझा जवळजवळ 12 ते 14 वर्ष चाललेला प्रश्न आहे. म्हणजे मी एवढी वर्ष कार्यक्रम नाही केला, माझ्या वडिलांपासून चाललेला आहे. सुवर्ण रामायण या ग्रंथाच्या पहिल्या पानाचं वजन किती? बुवा जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा बुवांना हाच प्रश्न मी दिलेला आहे. बुवांनी का अजूनपर्यंत सोडलेला नाही. बुवा ज्ञानी आहेत, विचारवंत आहेत, मला खात्री आहे ते कधी ना कधीतरी या प्रश्नाचं उत्तर देतील. आणि मगाशी काय बुवा बोलून गेले सुरुवातीलाच आहे ना, की काय माझे चांगले मित्र आहेत बुवा, पण आज दोस्ती नाही, आज कुस्ती आहे बुवा. मी तुम्हाला काहीतरी नंतर बोलतो, पहिला प्रेक्षकांना सांगतो, तुमचा गैरसमज व्हायचा, आम्ही मित्र आहोत आणि तुमच्या समोर नाटक करतो, असं काय नाही. हा, पहिले आम्ही कट्टर प्रतिस्पर्धी आहोत, बाऱ्या करून 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 आता मित्र झालोय. म्हणून इथं आल्यावरती जे आहे तेच आहे, इथं कोणाला आम्ही दयामाया दाखवत नाही. आता हाय बघा, वेळ कमी आहे म्हणून दुसऱ्या वेळी तुम्हाला येईल, नक्की मजा येईल. बघा कसा तापून येईल तो नुसता. श्री बाबू गुरव, सुंदर सुंदर, धन्यवाद.
100 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. ह्या टाळ्या आणि या शिट्ट्या हीच आम्हा कलाकारांची पोचपावती असते. धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे. हा थँक्यू ना. आता जास्त वेळ नाही घालवत. बघा बुवा काय बरंच बोलून गेले. बुवा पहिलं तुम्ही इतकी वर्ष जी बारी करताय ना बुवा, बुवांनी आले इकडे प्रश्न असा दिला, मग मध्येच गाणं गायलं, मग प्रश्नपद दिलं. बुवा आधी प्रश्नपद द्यायचं असतं. तुम्ही किती वर्ष बारी करताय बुवा? आधी प्रश्नपद द्या आणि मग तुम्हाला जे काय गायचं ते गा. काय नवीन नाही तुम्हाला, काय नियम नवीन आहेत असू दे. आणि बुवांचा फेमस डायलॉग असतो. बुवांचा फेमस डायलॉग असतो बघा. एक कुठलं काहीतरी विषय देणार आणि मग बोलणार मला माझ्या मागोमाग यायचंय, माझ्या मागोमाग यायचंय. बुवा आम्ही तेवढं मागोमाग यायचं आणि तुम्ही तेवढं भरकडायचं. कुठं जिथं भरकडायचंय तिथं. आता बघूया ना किती शहाणपणा सांगता येते. मी जेवढं काय माझी गाणी मांडले, जे काही विषय मांडले, बुवा बघूया दुसऱ्या बारीत काय देतात ते आहे ना. नुसतं आपलं काय ते शहाणपणा काय बोलतात ना, शाकण्या त्या बुवा किती मिरवायच्या, काय कोणाला किती बोलायचं, काहीतरी मर्यादा आहे बुवा. हा आणि आता गंमत आहे का, गंमत आहे का. त्यांनी झिमझिम पाणी वली चाल गायली प्रश्नपदाची. झिमझिम पाणी कधीतरी नवीन चाल काढल्या. आई शपथ बुवा फॅन झालो तुमचा. कधीच्या तोंडात बुवाच्या आज नवीन गाणं ऐकलं. हा पण गंमत बघा काय ती काय बोलतात, नाही सोडायचं याला धरून झोडायचं. गवळण काय होती मग अशी ऐकलं म्हणून बोललो. नाही कानाला सोडणार आणि झोडणार तेच शब्द, इथं पण तेच शब्द आणि तिथं पण तेच शब्द. हा बुवा काहीतरी शब्द तरी बदला. तुम्ही यालाच नाही तो बाऱ्या करणार बुवा. हा तेच शब्द, नुसती चाल वेगळी आणि शहाणपणा शिकवतोय. शब्द तरी काहीतरी वेगळे द्या बुवा. हा तू आणि नाही सोडायचं आणि नाही सोडायचं. बुवा तू धर चांगला काय तो एकदा काय तो धर चांगला, अजिबात सोडू नको. काय करायचं याला काय बघूया काय करतोस ते बुवा. दुसऱ्या बारीत बघतो मी. हा आता वेळ नाही माझ्याकडे. बरेच काही शिरोशायऱ्या पण मारून गेले ना. मंडळाचं गाणं आहे माझं तयार, पण आता नाही गाताय मी. वेळेच्या कमतरतेमुळे मी दुसऱ्या बारीत नक्की ऐकवतो. आता प्रश्नपद गातो. काय म्हणायचंय बघा. त्या तत्पूर्वी श्री विश्वनाथ फुलारी, तुलसी जोशी पालघर यांच्याकडून नाच मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता खतलो ना कसा बुवाला जरा तापवल्याशिवाय ना बारीला रंग येत नाही. आज नुसता दुसऱ्या बारी असा कसा येईल बघा नुसता. केदार परब आणि ठक्कर साहेब यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच मंडळ आपल्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे दिल में कोई गम नहीं, दिल में कोई गम नहीं, इसकी बातों में कोई दम नहीं. अरे इसकी बातों में कोई दम नहीं. अरे ये सामना है नवाबों का. अरे यहाँ कोई किसी से कम नहीं हुआ. अरे आज हा सामना होणार करारी. बऱ्याच दिवसाची कसर भरून काढणार सारी. गाड्यांच्या जुगलबंदीने रंगणार वारी आणि या नवरा बायकोच्या भांडणात अरे हातुरीवाला पडणार भारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा काय म्हणायचंय ते. पहिलं जाता जाता आव्हान करतो, तू ये रे ये. नुसता काय नुसत्या शाकण्या मिरवतोस ना. काय तुला दुसऱ्या वरीत कशी गाणी काढायची, जशी काय करायची माझी काय काशी करायची ती कर. हा मग मी तुला माझ्या नंतर मी काय उत्तर द्यायचं ते देतो. आधी बघ काय म्हणायचंय मला. हो
शोध ग्रंथाचा लावून सांगा इतिहास पाहून, शोध ग्रंथाचा लावून सांगा इतिहास पाहून, घ्याव थोडस बुवा हे कष्ट, हो घ्याव थोडस बुवा हे कष्ट. शंका करून मनाची नष्ट, आधी उत्तर करावं स्पष्ट. शंका करून मनाची नष्ट, आधी उत्तर करावं स्पष्ट. आधी उत्तर करावं स्पष्ट. शंका करून मनाची नष्ट, आधी उत्तर करावं स्पष्ट. सांगा इतिहास पाहून, शोध ग्रंथाचा लावून सांगा इतिहास पाहून, घ्यावं थोडंसं बुवा हे शास्त्राला पाहून उत्तर घेऊन आणाया बारीला, सभेला बसून कांदोला बसून कराशी जोडीला. शास्त्राला पाहून उत्तर घेऊन आणाया बारीला, सभेला बसून कांदोला बसून कराशी जोडीला. सोपा प्रश्न हाताळीला, चांगलं चित्र बदलावे आशा या घडीला. शास्त्रात माहीर प्रश्न हाताळीला, उत्तर चांगलं चित्र बदलावे आशा या घडीला. हॅलो हॅलो श्री दुकावले रिक्षा युनियन अध्यक्ष